म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर मोठा विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मला वाटतं की माझी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल ना त्या दिवशीच मला पूर्ण गावातले लोक गुलाल लावल्याशिवाय राहणार। नमस्कार, मी रमाकांत हातगोडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज। सध्या उंबरठ्यावर आलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक हवेमध्ये जरी गारवा असला तरी त्या निवडणुकीमुळं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापायला सुरुवात झाली। प्रत्येक गटातून जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या नेत्याकडे फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सध्या आपण चॅनलच्या माध्यमातून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना त्यांचा परिचय होईल। तर सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव मध्ये। या ठिकाणी सांजा जिल्हा परिषद गटामधून इच्छुक असलेले उमेदवार हे भाजपमधून इच्छुक आहेत, नितीन बाप्पा शेरखाने। तर त्यांची ओळख एक गेल्या टर्मला जिल्हा परिषद सदस्य होते, कुशल वक्तृत्व आहे त्यांचं आणि आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। तर त्यांचं आपल्याला मुलाखत घ्यायची। बाप्पा, स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये। जय श्रीराम। मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो। मी नितीन बाप्पा शेरखाने। मी भाजपमध्ये आले, आता भाजपमध्ये इच्छुक आहेत का जिल्हा परिषद? आता मी भाजपमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला। 4 ते 5 माझ्या मिटिंगा झाल्या। 6व्या मिटिंग मध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मान सन्मानाने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेतो, तुम्हाला आम्ही पक्षाच्या पदावर घेऊ, तसेच तुम्हाला राखीव पडल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद मेंबर म्हणून आम्ही तुम्हाला उमेदवारी पण देऊ। ह्या गोष्टी आमच्या ठरल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। आणि तसेच पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये 13 तारखेला आरक्षणाची सोडत झाली आणि ते सोडतीमध्ये राखीव मतदारसंघ आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे तुळजापूर तालुक्यामध्ये राखीव मतदारसंघ सांजा गट आणि वडगाव गट पडला। तर आरक्षण जाहीर झाल्यानंतर मी त्यांच्याकडे एक 25 तारखेला इच्छा व्यक्त केली, राणा दादाकडे चर्चा केली की तुमची इच्छा असेल तर मी मतदारसंघ फिरू का? तर त्यांनी सांगितलं तुम्ही शेरखान्यात एक काम करा, तुम्ही मतदारसंघ पिंजून काढा, काय तुम्हाला पसंती कशी मिळती ते त्या पद्धतीने तुम्ही मतदाराचा पूर्णपणे संपर्कात राहावा। त्या दिवसापासून मी पहिल्यांदा शेकापूरमध्ये गेलो। त्याचं कारण म्हणजे शेकापूरमध्ये 10 वर्षापासून माझं त्या गावामध्ये मतदान यादीत नाव आहे आणि मी तिथला एक मतदार आहे, म्हणून मी पहिल्यांदा माझ्या गावापासून सुरुवात केली। तर तिथं बैठक घेतल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक तिथं उपस्थित होते। त्यांनी 1 नंबरची पसंती दिली। मी त्यांना विनंती केली की बाबांनो, मी आपल्या गावातला रहिवासी असून मी तुमच्या गावातला मतदार आहे, तर तुमचं जर खरंच चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाला जर विकास करायचा असेल तर मला 5 वर्षाचा पूर्वीचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुभव आहे। तर मी त्याला विनंती केल्यानंतर म्हणले तुमच्यासारखा सक्षम उमेदवार जर मिळाला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहावी। ते गाव केल्यानंतर मी देवळालीला गेलो। देवळालीला तिथल्या सरपंचांनी बूथ प्रमुखांनी बैठक घेतली। तशीच पुन्हा मिडशिंगा गावामध्ये बैठक घेतली, त्याच्यानंतर पुन्हा म्हाळंगीमध्ये बैठक घेतली, त्याच्यानंतर बोरखेड्यामध्ये बैठक घेतली, त्याच्यानंतर राजेबोरगावमध्ये बैठक घेतली, पुन्हा चिखलीमध्ये घेतली, चिखलीमध्ये घेतल्यानंतर राजुरीमध्ये घेतली, राजुरी झाल्यानंतर सकनेवाडीमध्ये घेतली, त्याच्यानंतर मी सांजामध्ये घेतली। तर सगळ्याला एकच विनंती केली की मी एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असून एक मला चांगला अनुभव आहे आणि मी पूर्वी उबाटा गटामध्ये एक सक्षम पद्धतीने काम केलं, जनतेला न्याय मिळण्यासाठी मी आंदोलनं केली। ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याला सांगितल्यानंतर जनतेने मला एकच सांगितलं की बाप्पा, तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेऊन या, आम्ही तुम्हाला अशा प्रकारचं कल देऊ की तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊ। ही भूमिका पूर्ण सांजा मतदारसंघातील दोन्ही गणातून, सांजा गण आणि चिखली गण, ह्या दोन्ही गणातून सर्व जातीय धर्मातून मला लोक पसंती दिलेत। आणि सगळ्या गावात मी 2 महिने झालं पायाला भिंगरी बांधून फिरतोय की मला तुम्ही मदत करा, मला तुमची जर वाटत असेल सेवा करण्याची संधी द्या, मी एक तुमचा सेवक म्हणून 5 वर्ष काम करेन। हे सगळ्यांनी मला पसंती दिल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आज मीटिंग बोलवलेली आहे आणि तिथं इच्छुकांना बोलवलेलं आहे। तर तिथं मी विनंती करणार आहे
की बाबा मला पूर्ण सांजा मतदारसंघातून चांगल्या पसंतीचं म्हणजे आपल्याला उमेदवार म्हणून त्यांनी मागणी केली, तर माझ्या विनंतीला त्या सर्व नेत्यांनी मान द्यावा आणि माझी उमेदवारी फायनल करावी. बरं, तुमचं हे दुकान आहे, यांचं इलेक्ट्रिक मोटार आणि मोटरचं साहित्य शेतकऱ्याचं दुकान आहे. बरेच शेतकरी तुमच्या दुकानात येतात, तर तो फायदा होतो का तुम्हाला? जे शेतकरी तुमच्या त्या मतदारसंघातून पण येत असतील, त्याच्यामुळे संपर्क पण मोठा असेल तुमचा, त्याचा फायदा होईल. माझा संपर्क तर असा आहे की 2020 पासून माझं शॉप आहे रोहिदास मशिनरी स्टोअर्स. माझीच नाळ शेतकऱ्यापर्यंत आहे आणि माझा परिचय पूर्ण खेडेगावात आहे. माझ्याकडे जर एखादा सामान्य शेतकरी आला आणि सकाळ सकाळ भावानीच्या टायमाला असे बरेच शेतकरी यायचे की बाबा माझी गरीब परिस्थिती आहे आणि माझ्याकडे पैसे नाही तर मी आणून देतो. मी अशा अनेक शेतकऱ्याला मदत केलेली आहे. जवळपास माझी 16 लाख रुपये उधारी मी अक्षरशः शेतकऱ्याला सोडून दिली, परंतु संबंध खराब केले नाहीत, मी संबंध वाढवले. आणि ह्याच सगळ्याच्या संपर्कात राहिल्यामुळं मी 2017 मध्ये शिवसेना पक्षातून मला खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी मला तिकीट दिलं. त्या टायमाला आमदार नव्हते, ते कैलास पाटील पूर्वी माझ्यासोबतच जिल्हा परिषदचे मेंबर होते. त्यांनी मी एकदाच प्रवेश केला. आम्ही तिथले मूळचे शिवसैनिक नसताना सुद्धा मी काँग्रेसमधनं स्थलांतर होऊन शिवसेनेत आलो. मला तिकीट दिलं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शिवसेनेत आले. दोघे बी आम्ही चांगल्या मताने निवडून आलो. आणि आमचा काय, माझा तर आंबेजोगाई मतदारसंघामध्ये परिचय सुद्धा नव्हता, परंतु एक मतापासून सुरुवात करून त्या गावातल्या दोन्ही गटातून मला चांगल्या पद्धतीची पसंती देऊन चांगल्या मतानं निवडून दिलं. मी 5 वर्ष जनतेची सेवा एकदम प्रामाणिकपणे केली. तसंच मी माझे 2007 पासून मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 3 टर्म जिल्हाध्यक्ष राहिलो, 3 टर्म प्रदेशाध्यक्ष राहिलो. आता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आणि मी समाजाचं काम करत असताना अदर समाजाला कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. ही माझी कार्यपद्धत असल्यामुळं मला सांजा गटातून एकच म्हणतात की हे एक समाजसेवक माणूस आहे, या माणसाला निवडून दिलं तर हा माणूस आपल्याला अखंडपणे, जसा सालगडी 1 वर्षासाठी सालगडी म्हणून काम करतो, तर यापूर्वी मी 5 वर्ष जिल्हा परिषद मेंबर म्हणून एक सालगडी तर 1 वर्षासाठी असतो. मी 5 वर्ष अखंड काम करून पुन्हा प्रशासक लागल्यावर सुद्धा आता 4 वर्ष मी जनतेच्या संपर्कात असतो. जयंती असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं सुखात दुःखात सगळ्या गोष्टीत मी त्यांच्या संपर्कात असतो. एकदा जिल्हा परिषद निवडून आला माणूस की ते संपर्क तुटतो. परंतु मला अक्षरशः लोक कंटाळली, अरे बाबा तुम्ही कमीत कमी वाढदिवस तरी सोडत जावा, कुठला कार्यक्रम तर सोडत जा. पण अक्षरशः मी सगळ्याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यामुळे माझं नितीन बाप्पा शेरखानी ह्या नावाची प्रसिद्धी झाल्यामुळं मला सांजा गटातून एवढी प्रसिद्धी आहे की मला वाटतं की माझी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल ना, त्या दिवशीच मला पूर्ण गावातले लोक गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही. काय वाटतं, उमेदवारी फिक्स मिळेल? मला एक वाटतंय की भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्ह्याचे नेते दत्ताभाऊ कुलकर्णी तसंच नितीन काळे या सर्व लोकांनी असं चंग बांधला की काय जरी झालं तर यावेळेस भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार. महाराष्ट्रामध्ये तर बहुमतानं आलंय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 8च्या 8 नगरपालिका, 4 नगरपालिका बीजेपीच्या आल्या त्या आणि 4 नगरपालिका शिंदे सेनेच्या आल्या. आणि महायुतीच्या जोरावर आम्ही जिल्हा परिषद ही अशा चांगल्या म्हणजे उमेदवार आमचे टोटल 55 उभा होणार आहेत. त्या 55 पैकी आम्हाला असं वाटतंय की किमान आमच्या 38 ते 40 जिल्हा परिषद मेंबर निवडून येते. त्याच्यात जास्तीत जास्त म्हणलं तर आमचे 27 किंवा 28 जिल्हा परिषद मेंबर हे भारतीय जनता पार्टीचे असतील. मला एक सांगा, तुमचं आक्रमक कार्यकर्ता म्हणून तो ओळख आहे, विरोधकावर असं आक्रमकपणे तुम्ही तुटून पडताय, त्याचा ह्याच्यामध्ये फायदा होईल. आता राजकारणात असतंच, विरोधी उमेदवार असणार, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, त्याचा कितपर्यंत फायदा होईल? मी आक्रमक आहे, परंतु एखाद्या सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर मी आक्रमक होतो. माझा आक्रमकपणा कशासाठी मी दाखवतो तर एखाद्यावर अन्याय झाला तर मी सहन करू शकत नाही.
म्हणून मी आक्रमक होतो. परंतु मी आक्रमक असताना सुद्धा लोक मला का स्वीकारतात, तर माझं पूर्णपणे वेळ मी ही जनतेसाठी देतो. म्हणून मला आक्रमक बी असलं तरी मला पसंती देते. आणि मी आक्रमक असल्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आक्रमकपणा चालत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एक सक्षम नेतृत्व, एक राष्ट्रीय चर्मकार माणसाचा समाजाचा नेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा एक जिल्हा परिषदचा सदस्य, आणि तिथं मी आंदोलन जे केलेत की बाबा कसले आंदोलन असू द्या, प्रामुख्यानं त्या आंदोलनात मी प्राधान्यानं पुढे असायचो. त्याचं कारण की मला प्रसिद्धी माध्यम करायचं नव्हतं, की मला सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर मी सहनच करू शकत नव्हतो. आणि हाच अन्याय, मी एवढी प्रसिद्धी वाढली की मला पूर्वीचे जे मंत्री होते काय, त्या मंत्र्यानं मला खोट्या गुन्ह्यामध्ये सुद्धा गुंतवण्याचा प्रयत्न केला काय, परंतु मला त्या खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवल्यानंतर मी नाराज झालो आणि त्या गुन्ह्यामध्ये मला कसल्याही प्रकारची आमदाराची आणि खासदाराची कसलीच मदत झाली नाही. अक्षरशः मी त्यांच्यावर एवढा नाराज झालो की मी ठरवलं आता जायचं तर कुठं जायचं. तर मी मनापासून विचार केला की भारतीय जनता पार्टी ही बहुजन समाजाच्या पाठीमागे आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन चलते. आणि तिथं जर अन्याय कोणा कार्यकर्त्यावर झाला तर त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं काम भारतीय जनता पार्टी काम करते. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर मोठा विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार आहे. ज्या पद्धतीनं मी एकनिष्ठ ओमराजे सोबत कैलास पाटला बरोबर राहिलो, मी त्यांना आमदारकीला आणि खासदारकीला गुलाल लावला. मला त्यांनी तिकीट दिलं होतं, त्यांनी तिकीट दिलेलं कर्ज माझ्यावर होतं, ते कर्ज मी पूर्णपणे त्यांचं नील केलं. कर्ज संपल्यानंतर मी त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र. निश्चितच बाप्पा, तुमचा जुना अनुभव, तुमचं सामाजिक कार्य, समाजामध्ये मिसळून राहणं आणि दांडगा जनसंपर्क आणि भाजपचे एक रणनीती असते की सक्षम उमेदवार आहे का, त्यांचे पण सर्वे असतात, सर्वे करूनच ते निवड करत असतात. तर मला वाटतं निश्चितच तुमचे सांजा गटासाठी उमेदवार म्हणून निवड होईल. आमच्या चॅनल कडून सुद्धा तुमच्या उमेदवारीला हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला. थँक्यू. जय हिंद.